नगरसेविका सहर शेख यांचे वडील आता मुंब्रा पोलिसांमध्ये दाखल झालेले आहेत। मुंब्रा पोलिसांमध्ये त्यांनी ते आपला जबाब नोंदवणार आहेत। 2 दिवसांपासून युनुस शेख नॉट रिचेबल होते, तर सहर शेख यांचं मुंब्र्यातलं कार्यालय देखील आता उघडलेलं आहे। सहर शेख यांचे वडील हे मुंब्रा पोलिसांमध्ये दाखल झालेले आहेत, ते आपला जबाब आता नोंदवणार आहेत। तर सहर शेख यांचं मुंब्र्यातलं कार्यालय देखील आता उघडण्यात आलेलं आहे। युनुस शेख हे मुंब्रा पोलिसात दाखल झाले तेव्हाची ही दृश्य आपण पाहतो। युनुस शेख यांचा आता जबाब नोंदवून घेतला जाणार आहे। ते मुंब्रा पोलिसात सध्या दाखल झाले तेव्हाची ही दृश्य आपण पाहतो। गेल्या 2 दिवसांपासून युनुस शेख हे नॉट रिचेबल होते, त्यानंतर आता ते मुंब्रा पोलिसांमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे। लिए प्रेस कॉन्फरन्स घेणार आज नाही, 2 दिवसानंतर सगळ्यांना बोलून प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे। पण भाई एलिगेशन होत आहेत हा एलिगेशन होत आहेत खोटे आहे, सगळं खोटे आहे। आता तुम्ही पोलिसांना भेटायला काय नेमकं तिथे दुसरं पर्सनल काम होतं साहेबांचं, ते पोलीस स्टेशनचा मॅटर थोडी आहे काय साहेबांना भेटायचं। हा? 2 दिवसांपासून नॉट रिचेबल होतात, तुमचा फोन संपर्क अरे हमी नॉट रिचेबल म्हणजे मेरे घर में एक मैयत हो गया था, तो उसकी पढ़ाई वढ़ाई कर रहे थे, मेरा कजिन का डेथ हो गया था। ही कुठे आहे आपली? शहरचं एक वानखडे स्टेडियम मधला व्हिडिओ व्हायरल झालाय की अरे बघा, मला ते कुठे फिरायचं नाही का, कुठे जायचं नाही का, वानकडेला इथे तिथे जाऊ शकतो ना। पण सर पुढचं काय पाऊल असणार? पुढचा आता कानून प्रशासन शासन सब पे भरोसा है हमको, और जो भी रहेगा निर्णय मैं आपको 2 दिन में प्रेस कॉन्फ्रेंस देके पूरा डिटेल बताऊंगा। थैंक यू। नहीं, मैं कॉन्फ्रेंस दे नहीं रहा हूँ। हा सांभाळा। हा आरोप केले त्याच्यावरती काय? खोटा आरोप आहे, ते खोटा आहे। आम्ही कथा खोटं करणारे माणसं आहे का? मागे कोण आहे? माझे सगळे तुम्हाला माहित आहे हो दादा, आपण काढू सगळ्यांचं नाव काढू।